आज अक्षय निकाल जी का जन्मदिन के ऊपर मेरे तरफ से पूरे भारतीय जनता पार्टी की तरफ से आज उनको जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं। वो बहुत अच्छा काम कर रहे हैं और आगे भी उनका पॉलिटिकल करियर बहुत आगे बढ़े, ऐसी भगवान को प्रार्थना। धन्यवाद। अक्षयचा वाढदिवस आहे आज, सगळ्यांना खूप त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा। आणि आज पराभय स्वतः आले तिकडे त्याला आशीर्वाद देण्यासाठी, तर भारतीय जनता पार्टीतर्फे आणि आमच्या सगळ्यांतर्फे त्याला एकदा परत वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि पुढच्या वाटचालीस एकदा परत ऑल द बेस्ट। थँक्यू। आपल्या कर्तृत्वावर त्यांनी आज सगळं काय केलेलं आहे आणि आपण बघत आहात की त्याचे सामाजिक कार्य आणि पक्षाच्या माध्यमातून पण चालू असतं आणि त्याची लोकप्रियता अशीच वाढत राहिल्यामुळे लोक आशीर्वाद द्यायला येतात आणि असाच उत्तरोत्तर त्याचा वाढदिवसाचा अजून जोमाने साजरा होत आहे। म्हणजे ह्याच शुभेच्छा त्याला। अक्षय निकाळे यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देईल। ईश्वर त्यांना दीर्घायुष्य लाभू दे आणि त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देईल। हा बड्डे आहे, हा महान आहे। अक्षय निकाळ जे महान व्यक्ती आहेत त्याला आपण नगरसेवकाचं तिकीट मिळावं असे आम्ही त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही त्यांच्याकडं परमेश्वराकडे मागणी करतो, भारतीय जनता पार्टीकडे मागणी करतो। त्यांना नगरसेविकाचं तिकीट मिळावं ही आमची ज्येष्ठ नागरिकांची इच्छा आहे आणि ते झालंच पाहिजे। त्यांचं ह्या वार्डामध्ये त्यांचं महान कार्य आहे। आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी जे काय लागत असेल ते त्या पुरवतात। आंधळ्यांचं ज्यावेळी इथं शिबिर भरलं, क्लब भरला, खेळ भरले, त्यावेळी त्यांनी यथाशक्ती हवी तेवढी आंधळ्या लोकांना मदत केली। अशी ही महान व्यक्ती आहे, त्यांचा आम्ही जय जयकार करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बहुत जन्मदिन की बहुत बहुत शुभकामना अक्षय जी को। इसी प्रकार से वह जीवन में अपने आगे बढ़ते रहें, यही प्रभु श्री रामचंद्र जी के चरणों में प्रार्थना। देखिए, अभी अक्षय निकाल जी जो है हमारे युवा नेता है और तिलक नगर में वो काफ़ी लोकप्रिय है, बहुत सोशल वर्किंग करते रहते हैं। हम तो चाहते हैं कि उनका ऐसा जन्मदिन हज़ारों मनाया जाए और हमें बहुत खुशी है। आज वैसे भी आज ग्रेजुएट का इलेक्शन था, हम लोग सब वहीं पे बिजी थे, वहाँ से अभी यहीं पे आए तो शुभेच्छा देने के लिए। धन्यवाद। शुभेच्छा म्हणून आम्ही इथं आलो आहेत। सर्वात पहिले तर आम्ही डोंबिवलीवरून आलो आहे। महाकाल ग्रुप आणि सोनूदादा पवार ग्रुप आमचं पूर्ण मित्रमंडळ इथे आहे आणि आज वाढदिवस म्हणजे दादाचा, तर आम्ही येणारच किती पण पाऊस पडत असला तरी आम्ही सर्व इकडे आलो आहेत। आणि शुभेच्छा म्हणून त्यांच्या जेवढे ते पुढाकारी नेतृत्व करतात आहे, आम्हाला सर्व त्यांचा सपोर्टच आहे। आणि त्याच्यानंतर आता ते भाजपाचे उपाध्यक्षसुद्धा आहेत, युवा नेतृत्व, तर त्यांचे पुढाकारात जेवढं पण काही गोष्टी होतील आम्ही सर्व त्यांच्यासोबतच आहोत। पूर्ण गणेश भाऊ, देवा भाऊ, महाकाल ग्रुप आणि घाटकोपरून आमचा पूर्ण दादा प्रतिष्ठान, टायगर ग्रुप यातर्फे अक्षय भाऊ यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। लोकांचं म्हणणं आहे की त्यांनी नगरसेवक व्हावं आणि लोकांचे काम करावं, काय वाटतं? अक्षय भाऊ यांच्याकडून गोरगरिबांची सेवा तर होतच आहे, मध्ये चांगली कामं करतात आहे। आमची इच्छा आहे त्यांनी नगरसेवक व्हावं आणि आमचा पूर्ण ग्रुप ताकदीनिसार अक्षय भाऊंच्या पाठीशी। त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा द्यायला आलो की भावी नगरसेवक म्हणून सगळे ओळखले जातात, पण पुढे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून ते दिसतील आणि पुढेही त्यांचा कार्य चालू राहील। युवा मोर्चाचे मुंबई उपाध्यक्ष अक्षय निकाळजे यांना वाढदिवसाबद्दल खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा। मी स्नेहा बालेराव। खरं तर अक्षय माझ्या मुलासारखा आहे, कारण वयाने बघितलं तर माझ्या मुलापेक्षा फक्त 1 हफ्त्याने मोठा आहे, परंतु तरी तो सन्मानाने मला ताई म्हणतो। आज आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या उभारीने काम करत असतो।
मी एकच त्यांना शुभेच्छा देईन की ह्यात युवा नेतृत्वाला कुठेतरी चांगली संधी मिळावी, चांगलं एक सन्मानाचं पद मिळावं, जेणेकरून राजकारणामध्ये एक चांगल्या जबाबदारीची कामं करायला युवा पिढीला पुढे जाण्याचं यश मिळावं, हेच मी माझ्याकडून शुभेच्छा देते. धन्यवाद. थँक्यू. एकत्रित अक्षयदादा निकालजे यांचं काम लोकांना आवडतंय, ज्येष्ठ नागरिकांना आवडतंय, नगरसेवकपदी त्यांना बघायची सर्वांची इच्छा आहे. काम कसे करतायत बघा, ते त्यांनी खूप ग्राउंड लेवलपासून सुरुवात केली आहे आणि त्यांचं ते हेच आहे की ग्राउंड लेवलपासूनच मला मोठं व्हायचं आहे, लोकांचा पहिला मला बघायचं, नंतर माझं, आणि पहिलं तर पहिलं लोकांचं आणि नंतर पार्टीचं. तर हेच त्यांचं आलं आहे आणि मला वाटतं की जर ते झालं काहीतरी, ते जर नगरसेवक पण झाले, तर मला ही शंका मी म्हणजे आहेच नाही मला की ते लोकांना काही निराश करणार, काहीच नसणार, पण ते बेस्टच बेस्ट करणार लोकांसाठी. लोक इथे डान्स करत होते, ज्येष्ठ नागरिक डान्स करत होते, भरभरून प्रेम त्यांना भेटतंय. कारण त्यांनी खूप केलं आहे, त्यांनी मनापासून लोकांसाठी केलं, दाखवण्यासाठी नाही पण मनापासून केलं आहे आणि ते लोकांसाठीच करणारे, ग्राउंड लेवलपासून करतात आणि अजून पण करणारे आणि आयुष्यभर करतच राहणार. सॉरी, संधी भेटली पाहिजे का त्यांना? जरूर जरूर, एकदम एकदम भेटेल संधी? भेटेल एकदम होईल एकदम. काय शुभेच्छा द्यायला? मी शुभेच्छा देते की म्हणजे तुम्ही जे काम करतात आहे अजून थोडा फोकस राहावा आणि तुम्ही खूप लांब जाणार, खूप. थँक्यू. लोकांचं भरभरून प्रेम, ज्येष्ठ नागरिक नाचत होते, आशीर्वाद दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बघायला भेटला आहे आणि लोकांचं म्हणणं आहे की अक्षयदादा हा लोकांचा नेतृत्व करणारा व्हावा आणि नगरसेवक व्हावा असं लोकांची अपेक्षा आहे. कशा प्रकारे आपण खरे उतराल आणि कशा प्रकारे आपलं सध्या काम चालू आहे? अशी बघा, ही लोकांची अशी इच्छा आहे की मी नगरसेवक व्हावं या नाही व्हावं, पण माझा एकच मूल हेतू आहे की मला लोकांची सेवा करत राहायचं आहे. माझ्या विभागातली जनता ही पाहते की बाबा आधी रात्री तरी असलं, हॉस्पिटलचं कुणाचं काम असलं, शाळेतलं कुणाचं काम असलं, तर मी सतत रात्री एकमेव सगळ्यांचे फोन उचलणारा व्यक्ती आहे. तुम्ही कधीही मला 3 वाजता फोन करा, 4 वाजता फोन करा, मी सदैव तुमचा फोन उचलणार. आणि हा विषय माझ्या वाढदिवसानिमित्त लोक माझ्या विभागातली एवढं भरभरून प्रेम मला देतात, याला मला स्वतःला आश्चर्य वाटतं की मी खरं काय एवढं पुण्य केलं आहे लोकांसाठी की माझ्या वाढदिवसानिमित्त लोक तळागाळ्यातून, पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रातून, माझ्या विभागातून एवढं जनसंख्येने येतात. मी लोकांचं खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ही संधी दिली आहे की त्यांच्यासाठी मी सदैव उपस्थित असतो. आपण भाऊंचा आशीर्वाद घेतला सकाळी तिकडे जाऊन, काय प्रेरणा भेटते आपल्याला? नाही, भाऊंचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहे. सकाळचा आमची एक प्रथा आहे की कधी आम्ही काही सणसूद असलं तर घरातल्या एका मोठ्या व्यक्तीचे आपण पाया पडतो आणि दिवसाचा सुरुवात करतो. तसंच त्या हेतूने साहेबांच्या मी सकाळी पाया पडले आणि माझ्या दिवसाची सुरुवात केली. आईंचा आशीर्वाद घेतला? हो. घरचे सगळे प्रमुख लोकांचा मी आशीर्वाद घेऊन आज माझा दिवस चालू केला. आज पदवीधरचे निवडणूक होत्या, त्या अनुषंगाने मी त्यांचे पाया पडून आशीर्वाद घेतला आणि पुढच्या कामाला सुरुवात केली.